हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? हा व्हिडिओ करण्याचं कारण असं काही मोठं नाही आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये जसं बोलली की मी एक व्हिडिओ घेऊन येईन आजी आजोबांसोबत, पण तो होत नाही आहे. मला पण माहिती आहे. आय एम सॉरी फॉर दॅट. मी नेक्स्ट वीकसाठी ट्राय करेन. या वीकमध्ये जरा नाही पॉसिबल होत आहे मला. आता रात्रीचे वाजले 2. एवढ्या रात्री मी व्हिडिओ करते ह्याचं कारण हेच की माझ्या आजीची जी सिच्युएशन आहे, तिला सध्या जी केअरची गरज आहे, त्याच्यामध्ये ना माझी धावपळ खूप होते. म्हणजे मी माझ्या घरी जाऊन सगळं करून परत इथे येऊन सगळं करायचं. तिचे औषध वगैरे बघायचं, तिची एक्सरसाइज वगैरे घ्यायची, बऱ्याच गोष्टी आहेत अशा. तर तिची हेल्थमध्ये रिकव्हरी आहे, प्रोग्रेस आहे, पण तो खूप हळूहळू आहे. एजमुळे तिच्या बॉडीची जशी सिच्युएशन आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी मॅटर करतात रिकव्हरीमध्ये. सो तिची थोडी स्लो डाऊन आहे. माझ्या आजोबांची पण तब्येत म्हणजे एक ट्रीटमेंट त्यांची चालू आहे, त्यांना पण बघायला लागतं. सो सध्या हे सगळं करताना मला व्हिडिओ करायला वेळ नाही मिळत. मला इवन माझी गाडी काढायला वेळ नाही मिळत. खूप असं जरा स्ट्रगलिंग पिरियड चालू आहे माझं ह्याच्यामध्ये. पण हा नक्कीच होईल, सॉर्ट आऊट करेन मी. आय एम कॉन्फिडंट ऑन मायसेल्फ की होईल. सो माझा हा व्हिडिओ करण्याचा हा एक मुद्दा आहे की इंडिपेंडन्स डेसाठी डोंबिवलीमधून एक रॅली निघते. नक्कीच ती खूप मोठी असणार आहे, कारण कितीतरी मोठा झेंडा घेऊन ही रॅली निघते. कितीतरी फूट लांब आहे हा. जर तुम्ही डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली असे राहत असाल तर प्लीज जॉईन करा. आपला इंडिपेंडन्स डे आहे. ॲज अ इंडियन प्लीज 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 जॉईन करा. माझ्याकडून सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि हो, मला एक छोटीशी गोष्ट कन्वे करायची आहे की जर तुमच्या घरी माझ्या आजी आजोबांसारखे आजी आजोबा असतील किंवा आई वडील पण त्यांचं वय आता वाढतं आहे, तर प्लीज त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण आत्ताची जशी लाईफस्टाईल आहे ते ते त्यांनी जी लाईफस्टाईल जगली ती खूप बोलतात ना प्युअर होती. म्हणजे खाण्यापिण्यामध्ये काहीही भेसळ नाही, काही नाही. हवा शुद्ध होती. त्याच्यामधून ते गेले आणि तरी त्यांची इम्युनिटी पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. पण तरीही त्या ते काही बऱ्याच गोष्टी अंगावर काढतात. आता माझी आई पण काही झालं तर नको जाऊ दे, काही दुखत असेल तर नको, ठीक आहे मी करेन. मी एवढं म्हणेन की ते म्हणतात, पण तुम्ही दुर्लक्ष देऊ नको, करूच नका. कारण छोटीशी गोष्ट असते आणि आपण दुर्लक्ष करतो आणि मग ती नंतर जाऊन मोठी होते आणि मग आपण असा विचार करतो की बापरे, आधी जेव्हा स्टार्ट झालेलं तेव्हाच बघितलं असतं तर काय हरकत नाही. म्हणजे हरकत नसती. तेव्हा वेळ पण होता, आता तर वेळ पण नाही आहे. बऱ्याच गोष्टी अशा येतात. पण आपले आईवडील आपण खूप ग्रांटेड घेतो की काही काम आधीपासून समजा माझी आई करत आली आहे, स्वयंपाक म्हणा, काही म्हणा, तर ती करते ना, करू दे. तिचं काही दुखतंय खुपतंय आपण विचारत नाही, विचारत जा. त्यांना वाढत्या वयामध्ये काय हवं असतं. तर माझ्या आजीला पण काय, साधं फुलं आणली तरी ती खुश होऊन जाते. चाफे तिला खूप आवडतात. मग आठवड्यातून कधीतरी मी घेऊन आली तर ती ती खूप आनंदाने असं तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते की माझ्यासाठी चाफे घेऊन आली बरोबर असं. तसं माझ्या आजोबांना म्हणजे खायला वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. तर कधी भजी घेऊन आली किंवा कधी काही वेगळं घेऊन आली जे त्यांना आवडतं, ते खुश होतात की बरं झालं घेऊन आलीस असं. तर तसं तुम्ही पण थोडंसं जेस्चर दाखवा. थोडंसं काहीतरी घेऊन या तुमच्या आईवडिलांना जे आवडत असेल. छोटी गोष्ट असली तरी ती त्यांच्यासाठी मोठी असते की आठवणीत ठेवून ही घेऊन आली आहे, हा घेऊन आला आहे. सो तुम्ही तेवढी केअर दाखवा. मेन म्हणजे जे वयाने होतात ते खूप म्हणजे कंटाळतात. कारण काम करायला काही नसतं किंवा कमी होतं त्यांचं काम. त्यांचे हातपाय हलत नसतात इन द सेन्स, म्हणजे त्यांचं जसं स्लो डाऊन होत जातात गोष्टी. तर ते आधी कसं धावपळीचं असतं, बऱ्याच गोष्टी करायला असतात.
तर वेळ निघून जातो, त्यांचा वेळ पास ऑन नाही होत. आता काय करायचं बसून असा विचार पडतो. मग किती वेळ टी व्ही बघणार, किती वेळ एकाच जागेवर बसून राहणार, कोण बोलायला नसतं. मेन म्हणजे ते हसायचं विसरून जातात. त्यांना त्यांच्याशी बोला, थोडंसं हसवा. किती वेळ जाईल, अर्धा तास जाईल फार फार तर, पण त्यांच्याशी बोला. आणि मेन म्हणजे ते आहेत म्हणून आपण आहोत हे लक्षात ठेवा. कारण आपण पण त्या स्टेजला कधी ना कधी पोचणार आहोत. सगळेच पोचतील ह्याचीही गॅरंटी नाही आहे. तर जेवढा आपल्याला वेळ घालवता येतोय तेवढा घालवा, कारण पुढे जाऊन तो वेळ देता आला नाही ह्या गोष्टीचा रिग्रेट नाही करायचा आहे आपल्याला. सो प्लीज, आपली माणसं, पैसा इम्पॉर्टंट आहे, नो डाऊट आहे, पण पैशासोबत आपली माणसंही तेवढी इम्पॉर्टंट आहे. कारण आपण तो पैसा त्यांच्यासाठीच कमवत असतो, त्यांच्यासाठी, स्वतःसाठी असं. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आपल्या माणसांकडे लक्ष द्या, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला रिग्रेट नाही होणार, एवढंच. आणि त्यांच्या प्रकृतीकडे, हेल्थकडे लक्ष देणं खूप 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 गरजेचं आहे. कारण मी जो एक्सपिरियन्स आता घेते आहे, हॉस्पिटल, हॉस्पिटलची लोक, परत तिथे येणारे केसेस जे माझ्या कानावर पडत आहेत, नवीन नवीन, आणि म्हणजे असं वाटतं की असं पण होऊ शकतं. आणि नंतर ती एक भीती पण राहते आपल्याकडे. नॉलेज तर मिळतं, इन्फॉर्मेशन मिळते, पण ती एक भीती पण राहते की हे पण होत आहे जगामध्ये असं. सो तुम्ही काय खाताय, कुठून खाताय, कसं आहे ते खूप बघावं लागतं आता. कारण आत्ताची जी परिस्थिती आहे ती खूप डेंजरस होत चालली आहे हळूहळू. आणि आपल्या हातात आहे आपली हेल्थ, आपल्या लोकांची हेल्थ. सो एवढंच म्हणेन की टेक केअर आपल्या लोकांची प्लीज. आणि जेवढं जमेल तेवढं स्वतःची हेल्थची जबाबदारी स्वतः उचला, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. आपण आपल्या आईवडिलांना बघतोय. आता मी 90s किड आहे, सो मी माझ्या आईवडिलांना बघते, पण पुढची जनरेशन बघेल ह्याची काही शाश्वती नाही आहे. काही म्हणजे काही नाही. सो हेल्थ इज द मेन गेम राईट नाव. सो येस, उद्या आपण भेटूया इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने डोंबिवलीला, घाडा सर्कलला 7:30ला. ओके, गुड नाईट, बाय.